नमस्कार मित्रांनो, एक व्हिडिओ 5 कॉन्सेप्ट सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, ही सिरीज तुमचे मार्क्स वाढवण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तुम्ही या सिरीजला फॉलो नक्की करायचं. सिरीज चालू करण्याआधी मी तुमच्यासाठी बघा काही मोटिवेशन लिहून आणलं आहे. लक्ष वेधेल यश माझं, खाकी माझा साज बनेल. लक्ष वेधेल यश माझं, खाकी माझा साज बनेल. मेहनतीची जिद्द आहे मित्रा, नशीब किती दिवस मास करेल. मित्रांनो, यावर्षी आपल्याला एक पोस्ट तर नक्की काढायची आहे आणि मला गॅरंटी आहे की तुम्ही ही सिरीज फॉलो केल्यानंतर तुमची किमान एक पोस्ट तरी यावर्षी फिक्स होणार आहे. तर चला आपण ही सिरीज सुरू करूया. मित्रांनो, आपली सिरीजचा पहिला कॉन्सेप्ट म्हणजे पायथागोरसचं थेरम. मित्रांनो, त्याला पायथागोरसचं प्रमेय असं पण म्हटलं जातं. या प्रमेयमध्ये याला म्हणतात राईट अँगल ट्रायंगल, काटकोन त्रिकोण. मित्रांनो, हा कोन 90 अंशाचा असतो. हा कोन याला पाया म्हणतात, याला उंची म्हणतात आणि याला म्हणतात कर्ण. मित्रांनो, कर्ण ही सगळ्यात लांब बाजू असते या त्रिकोणामध्ये. मित्रांनो बघा, आपण आता त्यांनी प्रश्न बघूया. एक काटकोन त्रिकोणाचा पाया 12 सेंटीमीटर आहे. मित्रांनो, हा पाया आहे 12 सेंटीमीटर आणि उंची आहे 5 सेंटीमीटर. तर कर्ण किती? मित्रांनो, याला आपण फॉर्म्युलाने देखील सॉल्व्ह करू शकतो. याचा फॉर्म्युला असतो कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. पण आपण हा फॉर्म्युला यूज न करता आपण काही त्रिकूट लक्षात ठेवणार, त्याने तुमचेवाले या प्रश्नांची उत्तरं फक्त सेकंदात सॉल्व्ह होतील, तेही फॉर्म्युला न यूज करता. तर याचं उत्तर आहे, एक त्रिकूट असतं मित्रांनो 5, 12, म्हणजे याचं उत्तर आलं 13. कारण या त्रिकूटला पूर्ण करण्यासाठी कर्ण लागतो 13. मित्रांनो, तुम्ही म्हणणार की आता हे कसं काय आलं? तर आपण पुढच्या पेजवर बघूया. मी तुमच्यासाठी काहीतरी इम्पॉर्टंट त्रिकूट घेऊन आलो आहे, जे परीक्षेमध्ये रेग्युलर बेसिसवर विचारले जातात. याच्या बाहेर काही येणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. मित्रांनो बघा, त्रिकूट आहेत 3, 4, 5, 5, 12, 13. बघा, आपण हा प्रश्न आता लेटेस्टमध्ये मागे बघितला, 5, 12, 13. मित्रांनो, या त्रिकुटांमध्ये जी सगळ्यात मोठी संख्या असते ती संख्या म्हणजे तुमचं त्रिकूट असतं, आणि ज्या दोन लहान संख्या असतात त्याच्यातनं एक उंची आणि एक पाया असतो. तर हे त्रिकूट तुम्ही लिहून ठेवायचे, तुमच्या स्टडी टेबलला चिपकून घ्यायचे, याच्या बाहेर काही येणार नाही. मित्रांनो, हा 11, 60, 61 नुकतेच झालेल्या पोलीस भरतीमध्ये मुंबई जिल्ह्यात विचारला गेला आहे. तर बघा, त्यावरनं तुम्हाला कळेल की हे त्रिकूट किती इम्पॉर्टंट आहेत. आणि बघा, त्रिकूट फक्त हेच इम्पॉर्टंट नाही आहेत, तर याच्यावरनं बनणारे त्रिकूट देखील तुमच्यासाठी कामाचे आहेत. तर ते बनतील कसं काय ते जाणून घेऊया. जसं एक्झाम्पल घेतलं की 3, 4 आणि 5 म्हणजे आपलं पहिलं त्रिकूट. याला आपण 2ने गुणलं, 3ने गुणलं किंवा तुम्हाला जे पटेल त्या संख्येने गुणलं तर जे उत्तर निघेल ते देखील तुमचं त्रिकूट असणार. म्हणजे 6 दुणे 8, 3 दुणे 6, 4 दुणे 8 आणि 5 दुणे 10. तर 6, 8, 10 देखील हे त्रिकूट आहे आणि हे त्रिकूट देखील परीक्षांमध्ये विचारलं जातं. बघा आता 3, 4, 5 आपण याला 4ने किंवा 5ने गुणू शकतो. आपण 5ने गुणू. आणि मित्रांनो, सगळ्यांना सारख्या संख्येने गुणायचं असतं. असं नाही की तुम्ही एकाला 4ने एकाने 5ने गुणलं तर ते त्रिकूट बनत नाही. आता बघा, 3 5 15, 4 5 20 आणि 5 5 25. तर मित्रांनो, हे देखील तुमचे एक त्रिकूट आहे जे एक्झाम्समध्ये विचारलं जातात. मित्रांनो, हे जे टेबल दिलं आहे मी तुम्हाला, हा टेबल तुम्ही स्टडी टेबलवर नक्की चिपकवा आणि याचा अभ्यास नक्की करा. पुढचा प्रश्न बघूया. एक काटकोन त्रिकोणाचा पाया 15 सेंटीमीटर आणि उंची 20 सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाच्या कर्णाची बेरीज किती? मित्रांनो, आपण आता मागेच बघितलं की हा 3, 4 आणि 5 या त्रिकूटला 5ने गुणून तयार झालेलं त्रिकूट आहे. याचं उत्तर येईल 15, 20 आणि तुमच्या कर्ण येईल मोठा, तो म्हणजे 25. त्यांनी आपल्याला कर्ण विचारला आहे म्हणजे तुमच्या उत्तराला येईल ऑप्शन नंबर ए. मित्रांनो, आता आपण पुढचा कॉन्सेप्ट बघणार. मित्रांनो, पुढचा कॉन्सेप्ट आहे वर्तुळाची परिघ आणि क्षेत्रफळ काढण्यामध्ये. आता मित्रांनो बघा,
तुमच्या पोलीस भरती, सरळ सेवा किंवा तलाठी भरतीमध्ये 90% जी त्रिज्या असते ही 7 किंवा 7च्या पटीत असते. म्हणजे कसं 7, 14, 21 किंवा 3.5 ही त्रिज्या अशी असते. तर याला आपण सेकंदात सॉल्व कसं करायचं ते बघणार. तर तुम्हाला जे लक्षात ठेवायचे याच्यामध्ये ते आहे फक्त 7, 44, 154. हो मित्रांनो, बस फक्त एवढंच. 7, 44, 154. याच्यामध्ये काय आहे, 7 तुमची त्रिज्या आहे, तर परीघ तुमच्या 44 आणि क्षेत्रफळ आहे 154. आता जेव्हा तुम्ही त्रिज्या दुप्पट करणार म्हणजे त्रिज्या गुणिले 2, तर परीघ देखील त्रिज्या गुणिले 2, परीघ देखील 44 गुणिले 2 होईल. तर 44 गुणिले 2 म्हणजे किती, 88. पण याचे क्षेत्रफळ जे आहे मित्रांनो, ते क्षेत्रफळ 2चा वर्ग म्हणजे 4ने गुणून ते निघेल, म्हणजे 4 पट. 154 गुणिले 4, मित्र आपलं उत्तर आलं 616. मित्रांनो, जेव्हा आपली त्रिज्या ही 3 पट होते म्हणजे 7 त्रिक 21, तेव्हा आपला परीघ देखील 3 पट होईल आणि क्षेत्रफळ हे 3चा वर्ग म्हणजे 9 पट होईल. मित्रांनो, आपण त्रिज्या भागिले 2 म्हणजे 3.5 केली तर परीघ देखील भागिले 2 होईल आणि क्षेत्रफळ हे भागिले 4 होईल म्हणजे 2चा वर्ग. मित्रांनो, ह्या त्रिकूट म्हणू शकतो याला, पण आपण त्याला त्रिकूट म्हणत नाही, कारण त्रिकूट एक कर्ण वगैरे असतं त्याला म्हणतात. पण हे तुम्ही लक्षात ठेवायचे 7, 44, 154, ज्याने तुमच्या परीक्षेमध्ये फक्त सेकंदात होतील. याच्यावरचे आपण काही प्रश्न बघूया. बघा, एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 14 मीटर आहे, तर त्या बागेचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर असेल. बघा, आपण काय पाठ केलेला आहे, 7, 44, 154. 7 आपली त्रिज्या आहे, 44 आपलं परीघ आणि 154 आपलं क्षेत्रफळ. आपली त्रिज्या आहे 14 म्हणजे 7च्या दुप्पट आणि विचारलं आहे क्षेत्रफळ, म्हणजे त्रिज्या झाली दुप्पट तर क्षेत्रफळ होईल 4 पट म्हणजे गुणिले 4. 154 गुणिले 4 म्हणजे आपण मागेच बघितलं ते झालं 616. पुढचा प्रश्न बघूया. एक वर्तुळाच्या परीघ 44 सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती. आता बघा, परीघ 44 आहे आणि आपण पाठ केलंय की 7, 44, 154. तर परीघ आला 44, तर आपला क्षेत्रफळ आलं 154. बघा मित्रांनो, फॉर्म्युला यूज करायची देखील गरज नाही, आपलं हे उत्तर सेकंदामध्ये निघून जातं. आपला पुढचा कॉन्सेप्ट आहे मित्रांनो अल्जेब्रा. आता अल्जेब्रामध्ये एक प्रश्न येतो तो म्हणजे कसा, तर x प्लस 1/x बरोबर एक समजा संख्या दिली n, तर आपल्याला विचारलं जातं की x² प्लस 1/x² बरोबर किती. मित्रांनो, त्याचा फॉर्म्युला असतो n² - 2. n म्हणजे जी संख्या त्यांनी दिलेली असते ती आणि त्याच्यामधनं 2 वजा करायची असते. तर आपण याच्यावरचा प्रश्न बघूया. पण प्रश्न बघण्याआधी मी तुम्हाला अजून एक काहीतरी सांगतो की तुमची ऑप्शन्स हा प्रश्न जो टाकतो तो असं सेट करून देतो की त्याच्यामध्ये फक्त आपण +2 केलो की एक वर्ग तयार होतो आणि तोच वर्ग तुमच्या प्रश्नाचा उत्तर असतो. मित्रांनो, चला आपण प्रश्न बघूया. हे बघा की x प्लस 1/x बरोबर 5 असेल तर x² + 1/x² काय. तर मित्रांनो, आपण नुकतंच बघितलं की n² - 2 म्हणजे 5चा वर्ग 25 आणि वजा 2 म्हणजे तुमचं उत्तर आलं आहे मित्रांनो 23. हे पण सेकंदात आलं मित्रांनो. पण अजून तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो की बघा, ऑप्शन असा बघायचा की ज्याच्यामध्ये 2 ॲड केले तर तुमचं आलं उत्तर हे वर्ग होईल. आता 25 मध्ये 2 ॲड केला तर 27, कोणाच्या वर्ग आहे का नाही म्हणजे हे उत्तर कट. 27 मध्ये 2 ॲड केलं तर 29, कोणाच्या वर्ग आहे का 2 म्हणजे नाही, याला कट करायचं. हे आपलं उत्तर. आणि 10 मध्ये 2 12 म्हणजे हे पण आपलं उत्तर नाही. पुढचा प्रश्न बघूया. x + 1/x बरोबर 3 तर x² + 1/x² काय. तर बघा मित्रांनो, मी काय बोललो की आपण बघायचं ऑप्शनवरून. +2 केला तर आलं 11, 11 वर्ग असतो नाही. 7 + 2 उत्तर आलं 9, हे वर्ग आहे का हो म्हणजे हे आपलं उत्तर. 11 + 2 13 हे पण होत नाही आणि 6 + 2 8 हे पण होत नाही. तरी पण लक्षात ठेवायचं
की समजा दोन वर्ग कधी आले किंवा दोन ऑप्शन असे कोलॅप्स हे झाले एकमेकांमध्ये, तर 3चा वर्ग वजा 2 म्हणजे 9 वजा 2 बरोबर 7. आता मित्रांनो, ही अल्जेब्राची एक सिरीज म्हणूया, किंवा अल्जेब्रामध्ये एक फॉर्म्युला असतो, हा बहु इम्पॉर्टंट फॉर्म्युला असतो. याच्यावर तुम्हाला खूप सारे प्रश्न हे पोलीस भरती आणि सरळ सेवेमध्ये विचारले जातात. तर प्रश्न कसा असतो मित्रांनो, तुम्हाला a² वजा b² या फॉर्मॅटमध्ये प्रश्न दिलेला असतो. त्याची फोड कशी होते, a - b इंटू a + b. आपण सरळ प्रश्न न शिकू घ्या की याला सॉल्व कसं करायचं. प्रश्न बघा मित्रांनो, बघा 6.3 गुणिले 6.3 म्हणजे a वर्ग वजा 3.7 गुणिले 3.7 म्हणजे b वर्ग. तर आलं इथं a वर्ग वजा b वर्ग बरोबर. आणि खाली त्यांनी दिलंय a + b. मित्रांनो, हा प्रश्न सॉल्व करताना सेम प्रश्न कधी परीक्षेत आला तर याचं उत्तर फक्त सेकंदात निघतं. ते कसं, तर खालच्या क्वांटिटीवरनं खाली दिलंय प्लस, तर तुमचं जे हा ए आणि बी आहे तर याचं वाला मायनस करून तुमचं उत्तर निघतं. म्हणजे जेव्हा खाली मायनस असेल तर तुम्ही उत्तरामध्ये प्लस करायचं, आणि खाली कधी प्लस असेल तर उत्तरामध्ये मायनस करायचं. आता खाली प्लस आहे म्हणजे तुमचं उत्तर काय येईल, तर 6.3 वजा 3.7. तर 13 म्हणणं 7 गेले तर 6, हा वरती 1 आणि 7 4 गेले तर 2 म्हणजे 2.6 हे तुमचं उत्तर. मित्रांनो, एवढंच लक्षात ठेवायचं की खाली कधी बेरीज असेल तर दोघी संख्यांचा आपण फरक घ्यायचा, आणि खाली कधी वजाबाकी असेल तर दोघी संख्यांना आपण बेरीज करायची. हा पुढचा वर्ष प्रश्न सेमच आहे. आता बघा इथे प्लस दिलाय तर आपण वजा करायचं. 4.5 वजा 2.8, 15तनं 8 गेले 7, इथं 1 आणि 4तनं 3 गेले तर 1 म्हणजे 1.7 हे तुमचं उत्तर. पुढं बघूया मित्रांनो, एक प्रश्न येतो सरासरीचा, एक प्रश्न येतो वयवारीचा. तर एक्झामवाले काय करतात की या दोघी कॉन्सेप्टला मिक्स करून एक प्रश्न तयार करतात, आणि त्या प्रश्नामध्ये तुम्हाला वय दिली असते सरासरीमध्ये, ती तुम्हाला काढायची असते. मग ती किती वर्षानंतर किती वर्ष आधी या कॉन्सेप्टने तुम्हाला तो प्रश्न दिलेला असतो. त्या प्रश्नाला कसं सॉल्व करायचं आपण पुढच्या याच्यामध्ये बघूया. बघा मित्रांनो, 4 वर्षापूर्वी अ, ब आणि क यांच्या वयाची सरासरी 25 वर्ष होती, आणि आज ब आणि क यांच्या वयाची सरासरी 25 वर्षे आहे. तर अचे आजचे वय किती. मित्रांनो बघा, आजचे वय सांगितले म्हणजे सगळ्यांचं आजचं वय आपल्याला काढावं लागेल. तर अ, ब, क ला आपण इंग्लिशमध्ये लिहूया ए, बी, सी यांची वयाची सरासरी आहे 25 वर्ष. मित्रांनो, सरासरीला आजच्या वयामध्ये करण्यासाठी आधी त्यांची बेरीज काढावं लागेल. म्हणजे 25 गुणिले 3, 3 का, तर ते ABC 3 व्यक्ती आहेत म्हणून, म्हणजे 25 × 75, आणि 4 वर्षापूर्वीची आहे म्हणजे प्रत्येकाच्या वयामध्ये 4 वर्ष ॲड होईल. 3 मुलं आहेत म्हणजे 4 × 12 वर्ष तिच्यामध्ये ॲड होईल. 75 + 12 बरोबर उत्तर आलं आहे तुमचं, आलं 87 वर्ष. आणि ब आणि क यांची वयाची सरासरी आहे 25 वर्ष आजची. तर ब आणि क म्हणजे बी आणि सी आजची त्यांची वाली सरासरी आहे 25, आणि त्यांची बेरीज काढण्यासाठी 25 गुणिले 2, कारण 2 व्यक्ती आहे म्हणजे त्यांचे तर 50. मित्रांनो, आपल्याला विचारले अ ही BCची वय, ही ABCची वय, या दोघींचा फरक घेतला की तुमचं एचं उत्तर निघून जाईल. तर 87 वजा 50 बरोबर उत्तर आलं 37. तुमचं उत्तर येऊन गेलं मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, हा प्रश्न तुमचं होमवर्कसाठी तुम्ही याचं उत्तर कमेंट सेक्शनमध्ये पाठवायचं. कसा वाटला व्हिडिओ, कसे वाटल्या माझ्या कॉन्सेप्ट्स हे नक्की कळवा. तुमचे उत्तर कमेंटमध्ये टाका, तुमच्या रिॲक्शन्स कमेंटमध्ये टाका, म्हणजे जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल तुम्हाला दुसरा व्हिडिओ बनवण्यासाठी.
धन्यवाद मित्रांनो. माझ्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. मार्क्स वाढवण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी या सिरीजला तुम्ही नक्की फॉलो करा मित्रांनो. धन्यवाद.